नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये मालिकेला आता नवीन वळण मिळून अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये मालिकेला आता नवीन वळण येऊन इकडे अंशुमनचे सत्य पुराव्यासकट समोर आणताच आता समरने अंशुमनची थोबाड फोडून आता हकालपट्टी करता क्षणी इकडे अंशुमनचा बदला घेण्यासाठी मलिकाने रचलेला दुसरा डाव, तो डाव मात्र आता हुशार स्वानंदी कसा हाणून पाडते. आणि स्वानंदीने हुशारीने किचनमध्ये केलेली एकच गोष्ट मलिकाच्या मूर्खपणाला कारणीभूत ठरून मलिकाने केलेली एक घोडचूक आता स्वानंदी कशी रंगेहात पकडते आणि मलिकाचा असली खरा चेहरा आता पुन्हा समोर आणून स्वानंदी आता मलिकाला कशी एक्सपोज करते. आणि समर आता स्वानंदीला सगळं काही विसरून खरी स्वानंदी, सत्याची स्वानंदी जेव्हा समरला कळते त्यावेळेस आता एका झटक्यात सगळं काही विसरून जात समर कशी स्वानंदीला मिठी मारतो आणि स्वानंदीचा कसा स्वीकार करतो. आपल्याच घरातील लोकांच्या डोळ्यावरती जी पैशाची स्वार्थीपणाची पट्टी बांधली ही ज्या वेळेस स्वानंदी समोर आणते त्याच वेळेस आता खऱ्या खोट्याच्या त्या भयानक पुराव्याने आता समर हा स्वानंदीचा स्वीकार करून तिला कसा बायकोचा अधिकार देतो हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता एकदम लिमिट क्रॉस केलेल्या अंशुमनचा भयानक पुरावा आता स्वानंदीने मिळून समरला दाखवलेला असतो. आणि जेव्हा तो श्वेता आणि अंशुमनचा व्हिडिओ समर सगट सगळे राजवाडे बघतात त्याच वेळेस आता सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. आणि स्वानंदी समरला म्हणते की हा व्हिडिओ सगळ्यांसमोर दाखवण्यासाठी माझा नाविलाज होता, कारण मी तुम्हाला हे एकटे प्रायव्हेट सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि तो व्हिडिओ आता समर बघताच आता समरला अंशुमनचा खरा चेहरा समोर आलेला असतो. सनासन कानफाड फोडत कुत्र्यासारखी धुलाई करत समरने अंशुमनचा माज आणि खोटारडेपणा चांगलाच उतरवलेला असतो. मध्ये आता मलिका रडण्याचं नाटक करत असते आणि अंशुमनला दोष देत असते. आणि अंशुमन, तुझ्यावरती मी हे असे संस्कार केले का आणि तो कोणत्या थराला निघाला? नाही, तुला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे. समर, याला आत्ताच्या आत्ता माझ्या तोंडासमोरून जायला सांग, असे आता रडतच मल्लिका खोटं नाटक करत बोलते. आणि त्याच वेळेस आता श्वेता सुद्धा तिथे येऊन आता आजीने अंशुमनला श्वेताची माफी देखील मागायला लावलेली असते. आणि डोक्याला हात लावत आपल्या भावावरती विश्वास ठेवून आपण स्वानंदी मॅडमचं सुद्धा ऐकलं नाही आणि या अंशुमनने आपला घात केला आणि कायम हा आपल्यासोबत असा खोटारडा वागतोय. आणि त्या दिवशी सुद्धा आपलं शूज पुसण्याचं जे नाटक केलं ते देखील खोटं होतं हे आता समरच्या डोळ्यासमोर येतं. आणि अंशुमनचा यामागचा राक्षसी चेहरा आता समोर आलेला असतो. आणि इकडे आता अंशुमन हा रडण्याचं नाटक करत असतो. तेव्हा आता समर अंशुमनला म्हणतो की हे बघ, मी तुला या घरातून हाकलून देत नाही. काकूकडे आणि आजीकडे बघून मी तुला या घरात ठेवतो, पण असं नाही. आता तुझ्या चुकीला माफी नाही आणि तुझा कंपनीत जाण्याचा रस्ता मी बंद केलेला आहे. उद्यापासून तू कंपनीत येऊ शकत नाही. आणि त्यानंतर इकडे आता समर स्वानंदीकडे बघतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, हा खरा दोषी तुमचा आहे. तेव्हा आता अंशुमनला तुम्हाला जी शिक्षा द्यायची तुम्ही ती शिक्षा देऊ शकता, कारण तुम्ही मला सांगत होतात, पुरावे दाखवत होतात, पण मी माझ्या भावावरती विश्वास ठेवला आणि तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही. तो आनंद देखील मला वारंवार माझे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या आनंदच्या विश्वासापेक्षा मी माझ्या भावावर विश्वास ठेवला आणि याने माझा विश्वासघात केला. असे म्हणत द्या स्वानंदी मॅडम, तुम्ही याला जी शिक्षा ती शिक्षा याने भोगलीच पाहिजे. तर लगेच आता स्वानंदी म्हणते की याच्यासाठी हीच शिक्षा आहे की याने किचनमध्ये मेड जे काम करतात ते सगळी कामं करायची आणि आपलं घर लख्ख करायचं. हे ऐकताच आता अंशुमनच्या काळजाचा ठोका चुकून अंशुमनची पुरी घाबरगुंडी निघालेली असते आणि पुरा माज उतरलेला असतो. स्वानंदीने आता रोहिणी मेड सोबत अंशुमनने काय केलं, गरम पाणी कसा तिच्या हातावर ओतायला लागला होता हे देखील आता स्वानंदी समरला सांगते. समरला खूप राग आलेला असतो आणि ताबडतोब शिक्षेची अंमलबजावणी व्हावी असे म्हणत रागाने समर तेथून निघून जातो. आनंदीने माझोरड्या अंशुमनचा माज चांगलाच उतरलेला असतो आणि ताबडतोब अंशुमनने हातात पोछा घेतलेला असतो.
मलिका अर्पिताची चांगलीच बोबडी वळालेली असते आणि दोघीही त्यांच्या बेडरूममध्ये जातात आणि भिंतीला जोरजोराने हात मारत टावं फोडत मलिका आता अर्पिताला रडतच म्हणते की अर्पिता, मी तुला सांगितलं होतं ना त्या स्वानंदीकडे लॅपटॉपमध्ये काहीतरी पुरावा आहे, माझं तू ऐकलं नाही. अगं मी खूप हुशार डोक्याची आहे, मला माहिती होतं. अर्पिता म्हणते खरंच मॉम, ती स्वानंदी अति हुशार निघाली आणि कुठून तिने पुरावा मिळवला काय माहिती. आणि बघ आपल्या अंशुमनची काय अवस्था, तिने नोकर बनवलंय, तिने नोकर आपल्या अंशुमनला मॉम. तर आता मलिकाच्या डोक्यात तिडीक उठलेली असते, खूप राग आलेला असतो आणि रागाच्या भरात मलिका म्हणते की आता या स्वानंदीला मी तिच्या माहेरचा रस्ता नाही ढगाचा रस्ता दाखवणार आहे आणि आता बघ मी कोणता प्लान करते ती. असे म्हणत आता मलिकाच्या डोक्यात भयानक प्लान शिजलेला असतो आणि आता स्वानंदीला कोणीच वाचवू शकत नाही हे आता मलिकाने ठरवलेलं असतं. आणि मलिकाने आता भयानक डाव आखलेला असतो, कारण आता मलिकाला माहिती असतं स्वानंदी दररोज सकाळी ब्रेकफास्ट करून तिचा डबा बनवून किचनमध्ये हे सगळं कामं करून स्वतःच्या हाताने हे सगळं करून आता जॉबसाठी बाहेर जाते. आता अजून काही दिवस जाऊ देताच इकडे मलिकाने आता पुन्हा एक भयानक नाटक केलेलं असतं आणि आता किचनमधला गॅस सिलेंडर लीक करून मलिकाने पहाटे 4 वाजता आता गॅस लीक केलेला असतो. स्वानंदी सकाळी नेहमीप्रमाणे उठते आणि आंघोळ वगैरे करून तिचं सगळे कामं करून गणपती बाप्पाला हात जोडते आणि किचनमध्ये जाते. इकडे मात्र आता स्वानंदीच्या ताब्यात ज्यावेळेस अंशुमनचा खरा चेहरा आलेला असतो त्यावेळेस आता आजीने स्वानंदीला त्या घरातील सगळे निर्णय स्वतः घ्यायचे असे सांगितलेले असते आणि स्वानंदीच्या ताब्यात आता सगळं येताक्षणी ज्यावेळेस अंशुमन हा रोहिणीवरती तो अत्याचार करतो तेव्हा आता जर कुणी पुन्हा अशी गोष्ट केली तर आपल्याला कळावी यासाठी स्वानंदीने आता किचनमध्ये CCTV कॅमेरा बसवलेला असतो आणि तोही सगळ्यांच्या नकळत ज्यावेळेस अर्पिता आणि इकडे मंदाकिनी बाहेर गेलेल्या असतात त्याच वेळेस आता माणसे बोलावून स्वानंदी आता किचनमध्ये CCTV बसवते आणि तिची फुटेजचे सगळे त्याचे रिपोर्ट्स आता तिच्या लॅपटॉपमध्ये तिने सगळं लोकेशन घेतलेलं असतं. इकडे ज्या वेळेस आता उठून स्वानंदी किचनमध्ये जाते त्यावेळेस स्वानंदीला वास येतो आणि स्वानंदीला वास येता क्षणी आता मात्र स्वानंदीला संशय येऊन स्वानंदी गॅसचा वास येत असल्याचे बघते आणि इकडे आता गॅसचं बटन तर बंदच आहे, मग वास कुठून येतो असा आता स्वानंदी विचार करते आणि पटकन आता स्वानंदी ही बेडरूममध्ये जाऊन तिच्या लॅपटॉपमध्ये CCTV फुटेज चेक करते तर त्यामध्ये मलिका 4 वाजता बरोबर किचनमध्ये गेल्याचे आता स्वानंदीला दिसते आणि मलिकाने आता गॅस सिलेंडरची नळी कशी लीक केली याचा सगळा सिनेमा तिच्या लॅपटॉपमध्ये आता सगळा रेकॉर्ड झालेला असतो आणि ते बघताच आता स्वानंदीला मोठा धक्का बसतो आणि स्वानंदी पटकन ती गॅस सिलेंडर आता तिची नळी काढून गॅस सिलेंडर बंद करते आणि त्यानंतर आता सकाळी स्वानंदी पुन्हा सगळ्यांना बोलावते. सगळेजण आल्यानंतर आता मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब आता स्वानंदी, समर, मल्लिका, अर्पिता, अंशुमन सगळेजण तिथे येताच आता अंशुमन आणि सगळेजण तिकडे बघतात तर आजी म्हणते स्वानंदी नाश्ता नाही केला का आज? स्वानंदी म्हणते कसा करणार, नाश्ता तर सोडून द्या पण आज पुन्हा एक भयानक घटना घडली आहे आजी. तर आता आजी म्हणते आता काय झालं? समरही आता डचकतो आणि त्यानंतर आता पुन्हा स्वानंदी म्हणते 1 मिनटं माझ्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत आणि इकडे ताबडतोब तिचा लॅपटॉप घेऊन आता स्वानंदी तिथे येते आणि म्हणते की आता एकाचं झालं तर आता दुसराचा खरा चेहरा तुम्ही बघा आणि असे म्हणत आता मल्लिकाचा तो व्हिडिओ ती CCTV फुटेज स्वानंदी आता समरला दाखवता समर डोक्याला हात लावतो आणि अंशुमनचं सत्य मी समोर आणलं म्हणून मल्लिका काकूने मला मारण्यासाठी माझा जीव घेण्यासाठी पुन्हा गॅसची नळी सिलेंडरची नळी लीक केली आणि नळी लीक केल्यानंतर मी सकाळी दररोज किचनमध्ये जाऊन ब्रेकफास्ट बनवते, टिफिन बनवते हे त्यांना माहिती होतं आणि माझा जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बघा हा व्हिडिओ. ज्यावेळेस मी किचनमध्ये आले तेव्हा मला वास आला पण मला कळलं नाही. गॅसचं बटनसुद्धा मी चेक केलं पण ते बंद होतं पण त्यानंतर मग मी बेडरूममध्ये जाऊन मी CCTV फुटेज चेक केले आणि त्यामध्ये मल्लिका काकू क्लिअर कट आता ती सिलेंडरची नळी
लीक करत आहे हे दिसतंय ना तुम्हाला. तर आता मलिकाला मोठा धक्का बसतो आणि किचनमध्ये CCTV या स्वानंदीने कधी बसवला हे मलिकाला कळलेलंच नसतं. कारण मलिका बाहेर जाते वेळेस स्वानंदीने हे केलेलं असतं. मलिकाच्या डोक्याला घाम येतो. स्वानंदी म्हणते, काकू तुम्हाला धक्का बसला असेल ना, CCTV फुटेज कसं आलं ते. पण ज्या दिवशी अंशुमनचं सत्य मी समोर आणलं त्या दिवशी आजीने मला किचनमध्ये घरामधले निर्णय घ्यायला सांगितले होते, तेव्हा त्यामुळेच इकडे त्या दिवशी अंशुमनने रोहिणीच्या हातावरती गरम पाणी टाकलं आणि पुन्हा त्याने असं करू नये आणि ते कळावं म्हणून मी CCTV फुटेज बसवला. आणि त्याच वेळेस इकडे कोणाला माहिती नसताना काकूने तीच मूर्खपणाची चूक केली आणि सिलेंडर लीक केला. आणि तेच सत्य आज मी तुम्हाला दाखवत आहे. तेव्हा आता तुम्हाला काय करायचं ते बघा, असे म्हणत स्वानंदी आतमध्ये जाते आणि तिची कपड्याची बॅग घेऊन जाऊ लागते. आणि स्वानंदी म्हणते की आता इथे राहण्यात काही अर्थ नाही, कारण हे लोक माझ्या जीवावरती उठलेत. आता ते सगळं बघून समर डोक्याला हात लावतो आणि रागाने काकूकडे बघत म्हणतो की काकू, आजपर्यंत मी तुम्हाला काय कमी केलं होतं की जेणेकरून तुम्ही हे असं कटकारस्थान रचलं आणि तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाताल याचा मी विचारही केला नव्हता. असे म्हणत आता रागाने समर हा काकूकडे बघतो आणि म्हणतो की आता तुम्हाला माफी नाही आजी. आता या काकूला तुला जे काही करायचे, जी काही शिक्षा द्यायची तू शिक्षा देऊ शकतेस. असे म्हणत आता समर स्वानंदीला थांबवतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम मला माफ करा, मी तुम्हाला ओळखायला चुकलो. आणि पटकन रडतच आता समर स्वानंदीला मिठी मारतो आणि म्हणतो की आजपासून तुम्ही खरे राजवाडीन झालात. सत्याची बाजू घेऊन खरे चेहरे तुम्ही समोर आणले. माझ्या डोळ्यावरती प्रेमाची पट्टी बांधली गेली होती आणि आजपर्यंत मी हे चेहरे कधीच ओळखू शकलो नाही. मी कायम यांच्यावरती विश्वास ठेवत आलो, पण यांनी काय केलं, माझा विश्वासघात केला आणि कशासाठी केला ते मला माहिती नाही. आणि आज अंशुमनने तर खूप मोठी लिमिट क्रॉस केले, काकूने तर आज खूप वाईट केलं आणि कुणी विचारही करू शकत नाही. आणि लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम आजपासून तुम्ही खरे राजवाडीन झालात. आणि लगेच आता समर आता स्वानंदीला मिठी मारतो आणि म्हणतो की यापुढे घरातील सगळे निर्णय तुम्ही घेताल. आणि मलिकाचा खरा चेहरा समोर आलेला असतो आणि स्वानंदीचा समरने स्वीकार केलेला असतो. पैशाच्या स्वार्थीपणामुळे आज अंशुमन आणि मलिका काकू दोघीही आता कोणत्या थराला गेल्यात हे समोर आलेलं असतं. आणि आता आदिरा आणि अर्पिताने सुद्धा तोंडाला हात लावलेला असतो. स्वानंदीच्या हुशारीने आणि मलिकाने केलेल्या रागाच्या भरात मूर्खपणाच्या एका चुकीने मलिकाने किचनमध्ये पुन्हा एकदा स्वानंदीचा जीव घ्यायचा प्रयत्न करताच इकडे हुशार स्वानंदीने आता पुराव्यासाठी सगळ्यात मोठ्या CCTV फुटेजचा सिनेमा समरला दाखवून मलिकाचा खरा चेहरा समोर आणलेला असतो. तर प्रेक्षकांनो, समर आणि स्वानंदी यांच्या नात्यामधली वीण आता गुंफून समर स्वानंदीच्या कशा प्रेमात पडतो, दोघेही नवरा बायकोच्या नात्याने कशी एकत्र येतात आणि आजीच्या समोर समर आणि स्वानंदीचा संसार कसा चालू होतो. आणि त्यानंतर आता अर्पिताला कायमचा सासरचा रस्ता दाखवून मलिका अंशुमनला आता भयानक शिक्षा करत इकडे आता स्वानंदी ही कशी दोघांनाही ताळ्यावर आणून त्यांची लायकी दाखवते आणि त्यांना आता एकदमच खालच्या लेवलला आणून कशी कामं करायला लावते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.